नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 विषयी। तर या शिक्षक भरतीमध्ये खूप सारे बदल दिसताना आपण पाहत आहोत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 मध्ये मोठे बदल झाले आहेत। त्याविषयीचा GR आताच प्रसिद्ध झाला आहे। तर त्या GR मध्ये कोणकोणते बदल पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी झाले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत। त्यासोबतच या आताच्या GR मुळे शिक्षक भरतीमध्ये मेरिट कमी होणार आहे का, त्यासंबंधी सुद्धा महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे। तरी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, कारण आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती विषयी TET CET विषयी नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर आपण आता इथे पाहू शकता शिक्षक भरतीमध्ये कोणकोणते बदल होत आहेत। तर त्यासंबंधीचा GR आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। तर GR तुम्ही इथे तुम्हाला दिसेल। तर GR मध्ये काय याचं टायटल आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत। तर हा GR शासनाने काढला आहे। तर या GR मध्ये काय माहिती आहे ती पहा। हा GR जो आहे तो आहे 20 जानेवारी 2026 चा हा GR आहे, म्हणजे आजचाच हा GR आहे। तर यामध्ये काय विषय कोणकोणते तरतुदी केल्या आहे शासनाने आणि कोणकोणते म्हणजे 2022च्या भरतीमध्ये जे काही नियम होते त्या नियम जे आहे त्यांना सोडून आता नवीन कोणते नियम तयार केले गेले आहेत, ज्यामुळे उमेदवारांना कमी मार्कच्या उमेदवारांना संधी मिळण्याचे चान्स दिसतोय या भरतीमध्ये। तर तुम्ही इथे पाहू शकता की जुन्या भरतीमध्ये काय तरतूद होती की विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थीनुसार पदांसाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल। म्हणजे 2022च्या भरतीमध्ये काय होतं की समजा एखादा उमेदवार जिल्हा परिषदला जॉईन झाला, 1 ते 5 ला जॉईन झाला, 1 ते 5 साठी जॉईन झाला, तर तो सेकंड टप्प्यामध्ये पुन्हा एकदा भरतीसाठी उतरत होता, म्हणजे त्याची पुन्हा एकदा शिफारस होत होती जुन्या भरतीमध्ये। त्यामुळं जुन्या भरतीमध्ये काय व्हायचं की तेच उमेदवारांना जॉब लागायचा, जी काय शिफारस व्हायची। आता नवीन भरतीमध्ये काय तरतूद केली आहे ते पहा। उमेदवाराची चालू चाचणी, आता नवीन तरतूद बघा, लागू करावयाची सुधारित पद्धत। तर तुम्ही ते पाहू शकता, उमेदवाराची चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील। उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। म्हणजे आता एक उमेदवार फक्त एकदाच भरती प्रक्रियेमध्ये उतरू शकेल। ही खूप महत्वाची गोष्ट आहे। याच्यामुळे काय होईल, ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना संधी मिळणार आहे आता, कारण एक उमेदवार फक्त एकदाच अप्लाय करणार आहे आणि त्या उमेदवाराला एकच संधी मिळणार आहे। त्यामुळं जास्त कॉम्पिटिशन आता होण्याची शक्यता नाहीये। तुम्ही आता दुसरा जो बदल आहे हा सर्वात मोठा बदल आहे या भरतीमध्ये। दुसरा बदल काय केला शासनाने बघा। पहिलं काय होतं की आता इथे जुना जो आहे म्हणजे प्रक्रिया जी काय होती ती आपण पहिल्यांदा वाचून पाहू, नंतर दुसरी प्रक्रिया पाहू। इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील। उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील। उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील। म्हणजे गेल्या भरतीमध्ये काय होतं, जे उमेदवार पात्र होते शिक्षक भरतीमध्ये, ज्यांनी TET पास होते, टेट पास होते, त्यांना 7 दिवसाच्या आत अर्ज करायचा होताच, पण त्यांना जे काही संस्था, खाजगी शिक्षण संस्था किंवा जे काही स्वराज्य संस्था होत्या जसे की स्थानिक स्वराज्य संस्था, ZP, मनपा, नपा, या प्रवर्गासाठी, या आस्थापनांसाठी त्यांना म्हणजे लिमिट नव्हतं प्रेफरन्स देण्यासाठी। म्हणजे जेवढे प्रेफरन्सेस येतील तेवढे प्रेफरन्सेस देण्याला त्यांना मुभा होती त्या भरतीमध्ये, जुन्या भरतीमध्ये। आता नवीन भरतीमध्ये काय यांनी तरतूद केली पहा। पूर्ण वाचून दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगतो की या भरतीमध्ये नवीन बदल असा केला आहे की जे उमेदवार असतील
जे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अप्लाय करणार असतील किंवा खाजगी शिक्षण संस्थेला अप्लाय करणारे असतील, त्यांना फक्त आता उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. फक्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुभा असणार आहे. तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही प्रेफरन्सेस लॉक करू शकता, फक्त पण 50 प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत तुमच्या आवडीने. त्यामुळे आता निवडीसाठी मर्यादा आल्या आहेत. या निवडीसाठी मर्यादा आल्यामुळे काय होईल, बरेचसे उमेदवार काय करणार, आपल्या जिल्ह्याच्या आसपास प्रेफरन्सेस भरतील. त्यामुळं नक्कीच जे काही मेरिट आहे ते मेरिट कमी होण्याला नक्कीच मदत होईल. हा सुद्धा खूप चांगला निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कमी मार्कच्या मुलाला खूप चांगली संधी आता या भरतीमध्ये मिळू शकते. तिसरा निर्णय जो शासनाने घेतला आहे तो म्हणजे असा, शिक्षक पद भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. म्हणजे आता हा जो नियम आहे तो वयासाठी आहे, तर विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. तर जुन्या भरतीमध्ये तो नियम वेगळा होता वयासाठी. आता नवीन नियम जो आहे तो नियम असा आहे की चाचणी, आता शिक्षक भरती जी आहे त्यामध्ये आपण जी काही पदभरती करायची, त्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे. त्या चाचणीसाठी अर्ज करावयाच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे टेटसाठी, त्या उमेदवारांनी ज्यावेळेस तुम्ही टेटचा फॉर्म भरला, त्या टेटचा फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत, त्या शेवटच्या मुदतीपर्यंत तुमचे वय किती होते ते विचारात घेतले जाणार आहे. हा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे. ज्यांचं वय खूप कटुकट असतं त्यासाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा तिसरा बदल केला आहे शिक्षक भरतीमध्ये. चौथा बदल काय केलाय तो पहा. चौथा बदल असा आहे की आता याच्यामध्ये सेमी इंग्रजीच्या जागा ज्या आहेत, झेडपीला गेल्या वेळेस सेमी इंग्रजीच्या जागा आल्या होत्या, त्यासोबतच उर्दू मीडियम, कन्नड मीडियम, मराठी मीडियम या संबंधी म्हणजे माध्यमाविषयीचा हा जो नियम आहे ती नवीन तरतूद याविषयी केली आहे. तर यामध्ये काय केलं आहे पहा, जुन्या ह्याच्यामध्ये विषय म्हणजे वेगळा होता की सेमी इंग्रजी अध्यापनाच्या जागा ज्या होत्या शाळांमध्ये, शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता व शिक्षण पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. म्हणजे जे उमेदवार सेमी इंग्रजी शाळेसाठी अप्लाय करणार होते त्यांसाठी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता पाहिली जात होती. म्हणजे त्यांची व्यावसायिक पात्रता ही इंग्लिश माध्यमाचीच हवी जर ते सेमी इंग्रजीसाठी अप्लाय करणार असतील तर ती जुन्या भरतीमध्ये तरतूद होती. तसेच शाळेकरता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका DTED धारक असणे आवश्यक राहील, असं गेल्या भरतीमध्ये होतं. गेल्या भरतीमध्ये सेमी इंग्रजीच्या जागेवर म्हणजे 1 ते 5 ला किंवा 6 ते 8 ला जे शिक्षक लागले आहेत त्यांसाठी नियम असा होता की व्यावसायिक पात्रता ही इंग्लिश मिडियमचीच असावी. आता नवीन तरतूद काय केली आहे ती पहा. नवीन तरतुदीमध्ये काय सांगितलं आहे, आता मी बाकीचे GR काय वाचत नाही, खाली वाचतो. सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. म्हणजे ज्या सेमी इंग्रजी शाळा आहेत त्यामध्ये जे काही शिक्षक असतील त्यांची शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निश्चित असेल आणि त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य असणार आहे. आता त्यासाठी जे शिक्षक त्या वर्गासाठी जे शिक्षक निवडले जाणार आहेत त्यांसाठी कोणत्या अटी असणार आहेत त्यांच्या निवड प्रक्रियेसाठी ते पहा. इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी या गटांसाठी त्या माध्यमाच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे बघा, समजा आता यामध्ये असं सांगितलं आहे यांनी 1 ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी या गटांसाठी समजा एखादा उमेदवार हा इंग्लिश मिडियमचा असेल तर त्या इंग्लिश मिडियमच्या उमेदवाराला इंग्लिश मिडियमच्या शाळेवर संधी मिळेल, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर संधी मिळणार आहे आता. किंवा तो इंग्लिश मिडियमचा उमेदवार सेमी इंग्रजीच्या शाळेवर सुद्धा जाऊ शकतो, त्याची निवड होऊ शकते. पण मराठी मिडियमचा उमेदवार इंग्लिश मिडियमच्या शाळेवर अर्ज करू शकत नाही, किंवा उर्दू मिडियमचा विद्यार्थी इंग्लिश मिडियमच्या शाळेवर अर्ज करू शकत नाही.
अशा प्रकारचा नियम आता केलेला आहे. म्हणजे त्या त्या माध्यमाच्या उमेदवारांनी त्या त्या माध्यमामध्ये अप्लाय करायचं आहे. म्हणजे मराठी माध्यमाचे उमेदवार मराठी माध्यमामध्ये निवडले जातील, उर्दू मीडियमचे उर्दू मीडियम मध्ये निवडले जातील, अशा प्रकारची तरतूद केली आहे. त्यासोबतच आता दुसरी एक महत्वाची बाब यामध्ये अशी आहे की 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करायची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येईल. म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी जे काही सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत यासाठी जर जागा या भरतीमध्ये आल्या तर त्यासाठी फक्त इंग्रजी माध्यमाचीच अर्हता पूर्ण असली पाहिजे. म्हणजे इंग्लिश माध्यमामध्ये तुमचं D.Ed झालेलं असावं, तेव्हाच तुम्हाला त्या गटासाठी अर्ज करता येईल. जर तशा व्यावसायिक अर्हतेचे उमेदवार उपलब्ध नाही झाले तर तशा वेळेस काय करणार आहे ते 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc असलेले उमेदवार यांचा विचार त्यावेळेस केला जाईल. जर D.Ed इंग्लिशचे उमेदवार नाही भेटले तर अशा वेळेस अशा प्रकारचं इतर उमेदवारांना संधी मिळणार आहे. पण ती केव्हा मिळणार आहे? जेव्हा D.Ed इंग्लिशचे उमेदवार उपलब्ध नसतील तेव्हा. अशा प्रकारची तरतूद ही करण्यात आलेली आहे 1 ते 5च्या गटासाठी झेडपीच्या किंवा मग इतर आस्थापनांच्या मनपा नपाच्या आस्थापनांसाठी. तर हे बदल शिक्षक भरती 2000 शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करायची आहे. म्हणजे येणाऱ्या पदभरतीसाठी करायचे आहे. येणाऱ्या सर्व टप्प्यामध्ये जाहिरातीसाठी हे नियम लागू राहणार आहेत. म्हणजे शिक्षक भरती 2025 मध्ये हे प्रत्येक टप्प्यासाठी हे नियम लागू असणार आहेत. हे महत्वपूर्ण जे काही बदल आहेत या शिक्षक भरतीमध्ये हे केले गेले आहेत. साधारणतः 4 बदल केले आहेत महत्वाचे. या नियमामुळे काय होईल? पहिला नियम असा आहे की एक उमेदवार एकदाच अप्लाय करणार आहे, एकाच वेळेस त्याची निवड होणार आहे. एकदा निवड झाल्यानंतर त्यांना पुन्हा प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवता येणार नाही उमेदवाराला. या गोष्टीमुळे काय होईल? बरचसं मेरिट हे शिक्षक भरतीमध्ये कमी होताना आपण पाहू शकतो. तर ही महत्वपूर्ण अपडेट होती शिक्षक भरतीविषयी, पवित्र बोर्ड शिक्षक भरतीविषयी. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट शिक्षक भरतीविषयी, TET CTT विषयी आपण देत असतो. आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.